म्हणजे समोर बघितलं पंडित नेहरूंना? आता काय मोठी गोष्ट आहे काही. पंडित नेहरू आणि काय यशवंतराव चव्हाण. हां, यशवंतराव चव्हाण आता समोरासमोर. ते काय ते तर आव्हानचं हे केलं होतं, नाट्यछटा केली ती. अच्छा. हां. तर त्यावेळेला मी 7वीला होतो तेव्हा. अच्छा. नाट्यछटा म्हणजे काय? हां, नाट्यछटा म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या वेळेला नाटक केलं होतं. ओके. आबाबाबांनी. हां. बापरे. काय होता रोल? हं? रोल काय होता त्यांचा? दारू ही नार राक्षसी, विषारी तशी विषारी जगती. कधीची गोष्ट ही 53. अरे बापरे. तर तुम्ही पुण्याला होते ना पप्पा? नाही, मग? नांदगावला, स्टेशनचं नांदगाव. अच्छा. अशा सगळ्या गोष्टी सांगत जा ना, नुसते कळत राहतात. अरे का आणि हे मग तुम्ही पुण्याला काय करत होते तेव्हा? मी शिकायला होतो पुन्हा. अच्छा, तुम्ही. हां, बरोबर. तेव्हाचं पुणे पूर्णच हं? तेव्हाचं पुणे पूर्णच वेगळं असणार. हो, सायकल आव्हाने सायकल पाठवली होती मला. बघ. त्या टायमाला सायकल होती तुमच्याकडे? हां. मग तुम्ही तर असं एकदम सगळ्यांमध्ये भारी असाल. नाही, असं काही नाही, काय बाहेर. खिशामध्ये लोक शेंगदाणे वापरतात, आजोबांच्या खिशात बदाम असायचे. नाही, काजू काजू असायचे. आजोबा देवाचे हिरो. काय म्हणते बघा सुनबाई. काय तुम्ही देवाचे हिरो असणार मग. काय तेव्हा तुम्ही हिरो असाल व असं. हिरो. आम्ही गरिबी परिस्थितीतून होतो बेटा. पण सायकल सायकल होती. कोणी तेव्हा तर सायकलच असायची. सेकंड हँड सायकल होती घेतलेली विकत. आमच्यासाठी बाईकच झाली ना ती. कार. आणि बापू बाबा काय बोलायचे पप्पा? काय तुम्ही शिकायला होते तर बापू तुमचे वडील? हां हां हां, मला काय वाटतं दगा बापू. नाही, तुमचे वडील. मोका झाला. काय म्हटलं तू? बापू बाबा काय बोलायचे तुम्ही मग पुण्याला होते तर असं? ते फार आगोबाराने. हां, पुण्याला शिकायला माझा मुलगा. बघ. त्यांचे वडील, कोणाचे? आजोबांचे. खूप अभिमान होता नथू त्यांना. सिंग ना हं? तुमचे वडील? हं. नथू सिंग ना? नथू सिंग. पद्म सिंग. नथू सिंग, सुरसिंग. तुमचे आजोबा? नथुसिंग सुरसिंग सोळंकी. सुरसिंग तर आजोबांचे आजोबा नाही. हं? आजोबांच्या सुरसिंग तर आजोबा असतील ना तुमचे? हां, सुरसिंग आजोबा. असं नाही ते काय आठवत नाही कोणाला. तुम्ही पाहिलं नाही तुमच्या आजोबांना? नाही नाही, माझ्या भावाने पण पाहिलं नाही, मोठ्या भावाने. नाही बघितलं? नाही. सगळ्यात मोठे आबा बाबा ना? नाही नाही नाही, अजून एक होते दादा. देवसिंग दादा. त्यांना आम्हालाच नीट आठवत नाही ते. कोण? देवसिंग काका. हां. आजोबा ते कप सिरप घ्या. हां? कप सिरप सिरप घ्या. आपलं असं होणार. नाही नाही, काही नाही होणार. 3 टाइम सांगितलं. असंच घ्या डायरेक्ट झोपा तुम्ही आणि तशीच. काय? कप कप सिरप. सिरप. हां हां हां. आणि जरा घशाला लागू द्या ते. थोडं घशात फिरू द्या असं. हां, काय नाही. कप मोकळा होतंय पण. बरं, ते बरंच इफेक्टिव्ह वाटतंय ते. नाही, कप सिरप चांगला आहे. घ्या, टेकून घ्या. पाहून दे. थंडी असते तुम्हाला?
माझी ताई कशी व्यवस्था करते माझी आणायची डबल. आजोबा आता तुम्ही एकदम गरिबी बघितली, श्रीमंती बघितली, तुम्ही युरोप बघितलं, पूर्ण इंडिया बाईकवर फिरले, कारवर फिरले, नंतर मुलांचं सगळं छान बघितलं. तर तुम्हाला काय असं वाटतं की सगळ्यात बेस्ट होतं, ज्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला हवं तुम्ही? आजोबा हो ना. तुम्ही, मी म्हटलं की तुम्ही सगळं बघितलं, फिरले एवढे, एकदम गरिबीतून तुम्ही एका चांगल्या म्हणजे अमीर पण झाले, नंतर सगळीकडे फिरले ना. आमिर नाही झालो. मुलगा आमिर आहे ना तुमचा. ते तुम्हीच, तुमच्यामुळे ना. मुलगा आमिर आहे. मी आपला गरीबच होतो. कसं काय? मी गरीबच तुमचा होतो. पगार चांगलाच होता ना रिटायरमेंटच्या वेळेस? हा? पगार चांगलाच होता ना रिटायरमेंटच्या वेळेस? डिसेंट होता, असं नाही की एकदमच कमी होता. नाही डिसेंट 11,000 होता. मग त्या मला 11,000 चांगलाच होता ना आजोबा. आणि आता 50,000 पेन्शन घेता ना पप्पा. सरळ बसा, सरळ बसा. आई ग. त्याला स्ट्रेप्स द्यायला. सरळ बसता, द्या हात द्या. जरा मागे सरकून घ्या. हा, एसी बंद करू? एसी काय चालू केला? अरे नको रे एसी चालू. मी नाही केलं, आधीच चालू होतं. एसी नको चालू करू. सांगा ना आजोबा. हा? मग तुम्ही सगळं हे बघितलं, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात बेस्ट गोष्ट काय केली तुम्ही? तेवढं distract करतोय. बंद केलं का? कधीच. पंखा बंद करू? नाही कर. पंख्याचा रिमोट कुठे आहे? इथेच होता. एक वर करतो पंखा. पडून घ्या आजोबा आता. नाही नाही, मी बऱ्याच वेळा असं बसून असतो. काय होतं, नाही थंडी पण वाजते ना जरा. पाणी सारखं येतं ना तोंडात म्हणून. कसे दिवस जातात म्हटलं. हो. झोपून घ्या पप्पा, झोप येत असेल तर. नाही नाही, झोप येस तर मी झोपणार नाही का. बिट्टू काय म्हणतंय, हा, तुमचे बेस्ट दिवस कुठले तसं? तुम्हाला जास्त कुठे करमतं पप्पा? ठाण्याला की कल्याणला? दोन्ही ठिकाणी, कल्याण आणि ठाणे. जास्त
तिकडे दादा काळजी घेतो, इकडे ताई काळजी घेते हो. तुमच्या. तिकडे डबल आहे, माई पण येते, मिलू पण येतो. इकडे कोणी येत नाही तुम्हाला भेटायला. कुठे? इकडे कल्याणला. नाही ना, नको येऊ दे. म्हणून मी रजा काढून बसते. हा. पप्पा तुम्ही किती भाग्यवान ना. 3 नाच सुना बघितल्या तुम्ही. किती? 3. हो. दादामुळे तर तुम्ही सगळे सुख पाहिले नाही. हो. दादाची गोष्ट वेगळी. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. दादा ना. आणि आम्ही पप्पा. तुम्ही पण. अच्छा. पण जास्त प्रेम कोण करतं तुमच्यावर? हा पप्पा. तुम्ही कोणावर जास्त प्रेम करतात ते महत्वाचं. मी ना. हा. मी मिलिंदवर. हो का? आई ग शेंडे फळ तुमचं. मिलिंद निष्कपट आहे. आणि आम्ही नाही नाही तुम्ही कपटे. नाही बेटा, सर्वच प्रेम. भोळा येतो फार. भोळा आहे म्हणजे मूर्ख आहे काय वेळेला. साधा आहे, साधा. हा, साधा आहे तो. साधा आहे, त्यामुळेच वाईट वाटतं त्याचं. नातवंडांमध्ये आजोबा सर्व कोणी वाईट नाही रे. नाही, आवडतं कोण आहे सगळ्यात जास्त? दर्शन की उद्धव? तसं जर पाहिलं तर उद्धव तारतम्य. नाही बट तुमचं आवडतं कोण? ते दर्शन. सगळं. माझा आवडता पहिला नातू दर्शन. आणि नंतर दुसरा? दुसरा यश. मी समोर आहे म्हणून नका बोलू. नाही असं नाही काही, चांगलंच आहे. तू सुख दिलं ना दादा मला, म्हणून तुझ्यावर जीव आहे. मला सुख दिलं ना त्याने म्हणून. हो. पहिला नातू तर किरण आहे ना खरं. कैली किरण अपूर्वा. पहिला नात अपूर्वा. तुम्हाला एकच नात आहे. हा पप्पा. एकच नात आहे. तुम्हाला नात आवडते का नातू सगळे? सर्वच नातं आवडतात. असं पण कुठं असं नंबर मध्ये सांगा ना. नाही, असा नंबर नाही. नातीवर अभिमान आहे पण ना, एकच नात आहे त्यामुळे. तू कशाला सांगते? ते त्यांचं सांगतील ना. त्यांना कोण आवडतं ते ऐकायचंय. हो ना. सगळ्यात पहिले दर्शन, नंतर मग कोण आवडतं? आवडता दर्शन म्हणजे प्रश्नच नाही. परंतु ते बाकी राहू द्या, आवडायचं फक्त सांगा. निगेटिव्ह काय नाही सांगू. आवडत्या गोष्टी मला दर्शनच्या गोष्टी काय सांगायचं आता. आईला बघा, पहिले मी आवडतो, नंतर ताई आवडते. आई बोलली ती त्या दिवशी ताईला की पहिले मला बिट्टू आवडतो, नंतर तू आवडते. आणि पप्पा बोलले मला पहिले ताई आवडते, नंतर तू आवडतो. असं असतं. आम्हाला तुम्ही नाही आवडत. मिलिंद मामा नंतर कोण आवडतं तुम्हाला? हे बघा, सर्वसाधारण तारतम्य
बुद्धी हम्म. सर्व दर्शनमध्ये आहे. आलं का लक्षात? हम्म. हे असे नंबर नाही लागत कधी. असं कसं? जाऊ द्या आजोबा, तुम्ही यांच्या तुमच्याकडे बोलण्याकडे एवढे जास्त लक्ष नका देऊ. तुमच्याकडे एवढे नंबर आहेत म्हणून हो. नाही तुमचे मुलां 8 नातवंड, 4 मुलं. नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला झोप आली पाहिजे, विश्रांती पण मिळाली पाहिजे. तुमची फेवरेट जागा कोणती आहे फिरायला गेलेले? सांगू? हम्म. माझी फेवरेट जागा खायदे. काय हो खरंच फेवरेट जागा आहे ते. हा? हो खरंच की तुमची, म्हणजे मी पण हो बोलले. नेहमी आजोबांनी ठरवलं तर ते जायचं कुठे, खायला जायचं. नाही पण आता युरोप फिरून आले, सगळं फिरून आले, दादाने तुम्हाला एवढं जग दाखवलं, मग पण तिकडे सारखं जायची इच्छा नाही होत ना. त्यांना सारखं जावं असं खायला वाटतं. आवडतं जेवण. सगळ्यात आवडती डिश कोणती पप्पा तुमची जेवण? फिश. आता नाही आवडत त्यांना फिश. आता कुठलीच नाही आवडत. ना मटण आवडत, ना चिकन आवडत. चला झोपून घ्या पप्पा आता. हा, तर 5 गोळ्या देऊ का? ते घेतलं नाही का? त्या 5 गोळ्या दे बेटा. अरे तू दिल्या तर ताई. दिल्या होत्या पण 5 वेळा घ्यायच्यात ना पप्पा त्या. अरे कुठे 5 वेळा? हो दिवसात ना 5 वेळा. नाही ग, त्याच्यावर लिहिलंय पप्पा. असं आहे का? बघा बघा. दाखव. ते पिशवी ते बघ ती पुढे कुठे? तिथे पिशवीमध्ये एक आहे ना, एकच डबी. नाही तिथे नाही दीदी, प्लॅस्टिकची मध्ये राईट साईडला नाही काय 5 वेळा नसेल दिवसात. आहे ना, त्याच्यावर 5-5 लिहिलंय. 3 वेळाच घ्यायच्यात 5 गोळ्या. अच्छा, हा? 3 वेळा 5-5 गोळ्या. दिवसातून 3 वेळा घ्यायच्यात आजोबा, 5-5 गोळ्या. असं का? हा. हा. देऊ का आता? औषध पण तसंच आहे. हा? औषध पण तसंच आहे. हा, सकाळ दुपार संध्याकाळ. हो. हा, आणि ह्या गोळ्या पण तशाच आहेत. हा, हा. मग तुम्ही रात्रीच्या नाही घेतल्यात ना? घेतल्या आहेत, एकदा घेतल्या आहेत, पण आता देऊन टाक. नाही आता नाही. नको, बरं राहू दे दीदी. त्यांना straight forward. चला झोपायचं पप्पा आता. हो हो झोपा बेटा, तुम्हाला पण सकाळी लवकर जायचं आहे. हो. लगेच पोरं येतात धावत. तुमचा आवाज आला खोकल्याचा. मोठा आवाज आला ना. चालेल, चला गुड नाईट. हम्म.